मातीमध्ये, या ज्या खानदेशाच्या मातीमध्ये आपल्या मालेगाव तालुक्यातील डोंगराळे गावात जी काही अमानुषपणे घटना घडली, विचार करा. ज्या महाराजांना आपण डोक्यावर घेऊन नाचतो, ज्या महाराजांचा आदर आपण जगासमोर दाखवतो, आणि आज त्याच महाराजांच्या महाराष्ट्रात अशी अमानुषपणे घटना घडत आहे. माझ्या कवितेचे नाव आहे मालेगावातील यज्ञवाडावरची घटना. मालेगाव तालुक्यातील डोंगराळे गावात, मालेगाव तालुक्यातील डोंगराळे गावात एक कोमल कली उमलत होती. मालेगाव तालुक्यातील डोंगराळे गावात एक कोमल कली उमलत होती. यज्ञ असं त्या नाजूक बाळाचं नाव एका नराधमाच्या नजरेत झुरत होती. आणि एके दिवशी काय झाले, आई वडील शेतात गेले. त्या चिमणीला एकटीस पाहून हरामखोराने चॉकलेटाचे आमिष दिले. त्या 3 वर्षाच्या मुलीवर कसा नराधमाने अत्याचार केला, त्या 3 वर्षाच्या मुलीवर कसा नराधमाने अत्याचार केला. नुसता अत्याचारच नाही तर त्या चिमुकलीच्या दगडावर, त्या चिमुकलीच्या चेहऱ्यावर दगडाने कित्येक वार केले. जागीची त्या चिमणीला राक्षसाने ठार केले. एका काळजाच्या तुकड्याची दुःखद घटना सर्वत्र पसरली. एका काळजाच्या तुकड्याची दुःखद घटना सर्वत्र पसरली. ऐकून माय बापाच्या काळजाला बेग पडली. अंगावरती काटे आले, पायाखालची जमीन सरकली. शेतात गेले तेवढ्यात हरामखोराने लक्ष्मी रूपी कन्या हरपली. कसा रे तू हरामखोरा दगड डोक्यात टाकला, कसा रे तू हरामखोरा दगड डोक्यात टाकला. सांग ना, तुला तुझ्या आई बहिणीचा चेहरा का तिच्यात नाही दिसला. किती तरपडत असेल तो इवलासा जीव, किती तरपडत असेल तो इवलासा जीव. आई मला वाचव आई, अशा विनवण्या करत असेल त्या राक्षसाच्या. त्या नाजूक कलीला पाहूनही अश्रू आले नाही त्या नीच पापी नराधमाच्या. नको मारू दादा मला, नको मारू दादा मला, असं हात जोडून म्हणले असेल. ते शब्द तिचे ऐकून तुझ्या काडीच का फाटलं नसेल. जीवन जगण्यासाठी ती तडमडीने करत असेल आई आई, जीवन जगण्यासाठीची तडमडीने करत असेल आई आई. सांग राक्षसा, तुला त्या पिल्लूवर कीव कशी आली नाही. कसा रे तुला हात उचलता आला, कसा रे राक्षसा तुला हात उचलता आला. कशी तुझ्यात माणुसकीची एक ठिणगी उरली नाही. ती कोणाच्या तरी आयुष्याची श्वास होती, हे तुझ्या विकृत मनाला कसं कळलं नाही. अरे नालायका, अरे नालायका, कशी हिंमत झाली तुझी त्या नाजूक जीवाला मारताना. अरे नालायका, कशी हिंमत झाली तुझी त्या नाजूक जीवाला मारताना. हात नाही का कापले तुझे त्या जीवाचा हंबरडा फोडताना. डोक्यात दगडांचा वार करून रक्ताचा कल्लोळ, डोक्यात दगडांचा वार करून रक्ताचा कल्लोळ यातना करत तो देह तसाच मातीत गाडला. डोक्यात दगडांचा वार करून रक्ताचा कल्लोळ यातना करत तो देह त्याने तसाच मातीत काढला. पाण्यामधून काढलेल्या माशासारखी तरफडत तरफडत अखेर यज्ञ बाळाने प्राण सोडला. माशासारखी तरफडत अखेर यज्ञ बाळाने प्राण सोडला. जोपर्यंत आरोपीला फाशी होत नाही तोपर्यंत हा समाज शांत बसणार नाही. जोपर्यंत आरोपीला फाशी होत नाही तोपर्यंत हा समाज शांत बसणार नाही. जीव गेला आमचा तरी चालेल, पण मागे आम्ही कधीच हटणार नाही. जीव गेला तरी आमचा चालेल, पण मागे आम्ही कधीच हटणार नाही. दादा, आपल्यामध्ये जरी असे राक्षस वृत्तीचे माणसं असतील, त्यांना ओळखा आणि जागीच ठार करा. एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.